समदेजण म्हणले का म्हाळसाताईंनी मला हात का आणलं ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. पर काय असेल त्यांच्या मनामध्ये. नारायण नारायण, माझ्या आराध्यांचे दर्शन व्हावे म्हणून मी इथे आलो खरा, परंतु माझे आराध्य इथे दिसतच नाही. नारायण मुनिवर, नारायण नारायण. प्रणाम प्रभू, प्रणाम माते. मुनिवर, तुम्ही आला आहात याची जाणीव आम्हाला झाली. इथे येण्याआधी आपले दर्शन व्हावे हीच इच्छा मनात होती, परंतु काय मुनिवर? परंतु बानूची भेट घेण्यासाठी म्हणून मी तिच्या वाड्यावर गेलो होतो, तेव्हा जे काही घडले ते सारे माझ्या ध्यानात आले. इतके सगळे घडले आणि त्याची मला कल्पनाच नव्हती. मुनिवर, जे घडत आहे ते घडू द्या. त्यावर तर्क लावून विचारमंथन कशाला करायचं? ज्या अर्थी म्हाळसा देवींनी सूक्ष्म रूपाने बानूला गडावर आणलं आहे, त्या अर्थी त्यामागे त्यांचं काहीतरी प्रयोजन असणारच. अर्थात माते, त्याशिवाय ते असं करणार नाहीतच. आजवर बानू पायथ्याशी राहून गडाकडे पाहायची, आज गडावरून आपल्या वाड्याकडे पाहते. मुनिवर, जे घडत आहे ते सारं प्रतिकात्मक आहे. अखेर बाणाईचा प्रवास हा शिवलोकापर्यंतचा आहे. तिथे जाणं हे निश्चितच सोपं कार्य नाही. आणि ह्याची जाणीव बानूला व्हावी हेच म्हाळसा देवींचं प्रयोजन असेल. आणि मुनिवर, यात आपण हस्तक्षेप न केलेलाच बरा, नाही का? निश्चितच प्रभू. इतकं सारं घडलं आणि मला त्याची कल्पनाच नाही. परंतु या निमित्ताने का होईना बानूला जे काही साध्य करायचं होतं ते काही अंशी तरी तिला साध्य करता आलं आहे असं म्हणायला हवं. नाही, बाणाईला जे साध्य करायचं आहे त्यासाठी अजून अवधी आहे. कारण तिचं मन हे भौतिक सत्याच्या भोवती आहे. आणि जेव्हा ती हे सोडून पुढे जाईल तेव्हाच तिच्या हाती काहीतरी लागेल. तोवर आपण तिला सहाय्य करू नये. नाही प्रभू, आपल्या आज्ञेशिवाय मी असे काहीही करणार नाही. परंतु तरी एक प्रश्न माझ्या मनात आहेच प्रभू. कोणता? म्हणजे हे सारं आणखी किती काळ चालणार? बानू या साऱ्यातच तर अडकून राहणार नाही ना? मुनिवर, आता या साऱ्याची सांगता कशी होते यावर ते अवलंबून आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.